मागच्या 13 एप्रिलपासून तर 16 मेपर्यंत तब्बल 33-34 दिवसाचं आंदोलन, एक ऐतिहासिक आंदोलन शिवसेनेनं या संभाजीनगरात उभारलेलं आहे. अनेक प्रकारचे उपक्रम केले, मला वाटतं ते डिटेल सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचं 90 वॉर्ड जे महानगरपालिकेचे 115 पैकी, या वॉर्डामध्ये आम्ही पदयात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल रॅली केली. आणि आता 16 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 4:30 वाजता हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आले. क्रांती चौकातून निघणारा हा मोर्चा गुलमंडीवर जाहीर सभेत रूपांतर होईल आणि नंतर कमिशनरांबरोबर आदित्यजी ठाकरे साहेब पाणी प्रश्नावर चर्चा करतील. अशा प्रकारचा 16 तारखेचा कार्यक्रम आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो. याला सर्वसामान्य जनता या आंदोलनात उतरलेली आहे, नुसती शिवसेनाच नाही. आम्ही सुद्धा म्हटलेलं आहे की आम्हाला याच्यात राजकीय काही घेणं देणं नाही आहे. या शहराला पाणी मिळालं पाहिजे आणि जी स्थिती 1 महिन्यापूर्वी होती तिच्यामध्ये निश्चित पाण्याच्या स्थितीमध्ये सगळीकडे मी म्हणत नाही, 100% मी म्हणत नाही, पण बऱ्याच भागामध्ये चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये आधीच्यापेक्षा खूप चांगला बदल झाला असं मी मुळीच म्हणणार नाही, पण आधीच्यापेक्षा सकारात्मक बदल झालेला हे मान्य करावं लागेल. फक्त या मोर्चा ज्यावेळेस होईल आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या आयुक्ताशी बोलू, मला वाटतं आणखी बदल त्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये संभाजीनगरात होईल. लबाडांनो पाणी द्या या नावाने आम्ही आंदोलन करतो, कारण लबाडीची भाषा सत्ताधारी लोकांनी मागच्या 3 वर्षात केलेली आहे. 1680 कोटीची योजना 2740 कोटीमध्ये गेलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं हे 1040 कोटी हे कसे जास्त झाले, याचा मलिदा कोणाला मिळालेला आहे, कोणी याचं हे सगळं वाढवलेलं आहे. याचं टेंडर पुन्हा काढलं का 1040 कोटी रुपये जास्त या सगळ्या टेंडरला मागच्या काळात देण्याचा निर्णय झाला. आणि मला असं वाटत नाही की 2740मध्ये सुद्धा हे काम होईल. आणि याच्यावर 800 कोटी रुपयाचा बोजा महानगरपालिकेवर टाकला जातो आहे. म्हटलं ही सगळी भूमिका आम्ही जनतेसमोर मांडली. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, विनोद घोसाळकर जे आहेत त्यांच्या सुनबाई माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर त्यांनी ठाकरे गटाचा राजीनामा दिला. तिथलं स्थानिक नेतृत्व आहे त्यांच्यावरती त्या नाराज असल्याचं मी आत्ता जस्ट कुठून तरी माझ्या कानावर माहिती आल्यानंतर त्या भागातील पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. घोसाळकर साहेब एक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत, जुने नेते आहेत. शिवसेनेच्या एकंदर कामकाजामध्ये त्यांचा मोठा वाटा, मोठं उत्तर मुंबई भाग म्हणतात त्याला, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आणि स्थानिक नेतृत्वाशी सगळ्याच ठिकाणी थोडे बहुत भांड्याला भांडं तर लागतच असतं. आणि तेजस्वी घोसाळकर या ज्या आहेत यांनी मला वाटतं अतिशय जिद्दीनं, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेल्या नगरसेविका. दुसरी टर्म त्यांची आहे. अतिशय संघटनात्मकदृष्ट्यासुद्धा चांगलं काम करणाऱ्या, आणि त्या काही शिवसेना किंवा मान्य उद्धवजींचं नेतृत्व असून दूर जातील असं मला मुळीच वाटत नाही. भारत पाकिस्तान युद्ध त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्पने मध्यस्थी केली आणि काल पंतप्रधानांनी भाषणाच्या आधीच ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेने या विषयावरती मतंसुद्धा मांडलेली. कसं बघतात थोडंसं काही अमेरिका आपल्यावरती कसं बघता म्हणजे याच्यात सिमला कराराचा भंग झालेला आहे. सिमला करार जो आहे तो द्विपक्षीय चर्चेवरच आधारित आहे. दोन पक्ष म्हणजे 2 देश, 2 नेते किंवा 2 व्यक्ती, तिसरा कोणी इंटरफेरन्स करायचं कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, आपल्या सैन्यानं जे गमावलेलं आहे ते सरकारने गमावलेलं आहे, अशा प्रकारची मानसिकता देशातील जनतेची झालेली आहे. सैन्याने ज्या पद्धतीनं 3 दिवसाला पाकिस्तानला दे माय धरणी ठाय, चांगल्या भाषेत सांगायचं, दे माय धरणी ठाय केलं होतं पाकिस्तानला आपल्या सैन्याने. खरं तर आपल्या सैन्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे, परंतु या जे सैन्याने कमावलं ते सरकारने गमावलं, अशा प्रकारची स्थिती. अमेरिकासारखा देश आपल्या देशावर दादागिरी करतो, आपल्या देशाची युद्धबंदी जाहीर करतो, युद्ध मी थांबवलं असं ट्रम्प जाहीरपणे सांगतात. मला असं वाटतं या गोष्टी अतिशय देशाच्या सार्वभौमत्वाच्या दृष्टीनं अतिशय अयोग्य आहेत. आणि म्हणून भले सैन्याचा अभिमान आहे, सिंदूर ऑपरेशन आपण केलं, पाकिस्तानला बिलकुल नामोहरम केलं, परंतु सरकारने मला वाटतं सैन्याच्या या शौर्यावर आणि पराक्रमावर पाणी फेरण्याचं काम केलेलं आहे. नरेश म्हस्केंनी अरविंद सावंत आणि संजय राऊतांना प्रश्न विचारला, तुम्हाला रावळपिंडी किंवा लाहोरमधून निवडणूक लढवायची आहे? रावळपिंडी आणि कोणतं ह्याला इथून निवडणूक लढवण्यासाठी युद्ध होत नसतं. म्हणतात नरेश म्हस्केंची मानसिकता किंवा मेंदू अतिशय छोटा आहे.
छोटासा फक्त प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचा आणि जिंकण्या हरण्याचा विचार करता देश महत्त्वाचा आहे, राष्ट्र महत्त्वाचं आहे, त्याचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं त्या हेतूनं जर संजय राऊत साहेब, अरविंद सावंत साहेब आणि अन्य पक्ष, आज राहुल गांधींची पण पत्रकार परिषदे मी आता ऐकलं, मला वाटतं या भूमिका जर गेल्या तर ह्या देशहिताच्या भूमिका, विरोधकांचं ऐकायचंच नाही, त्यांच्या सगळ्या बाबतीत चुकीचं घ्यायचं, तर मला असं वाटतं नरेश म्हस्केंची तपासणी करण्याची आवश्यकता राहील. उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला गेले तर त्याच्यात काय, उदय सामंत गेले तर फरक काय पडला असं, भेटीला गेले असेल तर. आत्ताच मी बघितलं की उदय सामंत म्हणले की मी इकडे चाललो होतो, चालता चालता आलो, असं थोडी होत असतं. परंतु फार उदय सामंत आणि राजसाहेबांच्या भेटीला फार महत्त्व उदय सामंताला द्यावं अशातला काय भाग नाही. राजसाहेबांचं नेतृत्व वेगळं आहे, उदय सामंत एका खात्याचे मंत्री एवढंच. पण राज ठाकरे, उद्धव ठाकरे भेटणार नाही भेटणार किंवा चर्चेवर जरी असले त्यातून भेटीगाठीचं अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. भेट घ्यायला कोणी घेतली? अरविंद सावंत. राजसाहेबाची भेट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? कोणत्या व्यक्तीची आपण भेट घेणं, मला असं वाटतं काय एकमेकाचे दुश्मन तरी आपण. आणि ज्या पद्धतीनं राजसाहेबांनी नंतर उद्धव साहेबांनी भूमिका मांडलेली आहे, तर मला वाटतं ही मानसिकता जनतेची आणि आमची पण झालेली की अशा पद्धतीनं व्हावं. त्यात काही वावगं अरविंद सावंत भेटले त्यात असायचं काही कारण नाही. आणि नातं तर राजसाहेबांकडं तर आम्ही पण लहानपणापासून जात होतो. आता अरविंद सावंत तर सिनियर नेते आहेत, तर त्याच्यावर जाणं मला असं वाटत नाही काही चुकीचं आहे. सामंतांच्या भेटीवर काय टिप्पणी तुमची? बिलकुल नाही. सामंत हे काही कोणते मोठे नेते नाही, एक रत्नागिरीचे एक आमदार आहे, राज्याचे उद्योगमंत्री, ज्या खात्यात त्यांना विचारलं जात नाही अशा पद्धतीनं ते आहेत. त्यामुळे त्याचं फार राजकीय मला वाटतं घ्यावं अशातला काही भाग नाही. राज उद्धव एकत्रीकरणाचं कुठवर आले, काय प्रक्रिया, पुढे ती गाडी हालत नाही? हे आम्हाला याच्यातलं डिटेल माहिती नाही, परंतु हे यावं अशा प्रकारची मानसिकता शिवसैनिकाची सुद्धा आहे आणि मला असं वाटतं मनसेच्या सुद्धा सैनिकाची असावी. मला वाटतं त्यांचं मला माहीत नाही, पण आमची तरी आहे अशा प्रकारची भूमिका आमची आहे. महाविकास आघाडीची धोक्याची घंटा आहे. म्हणजे अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी व्हावं असं शरद पवारांसोबतच्या अनेक आमदारांची भूमिका आहे आणि पवारांकडेच आमदारांनी ती भूमिका सुद्धा मांडलेली. त्यामुळे या संदर्भात जी शरद पवार अजित पवार एकत्र येण्याची चर्चा आहे, असं घडलं तरी महाविकास आघाडीला धक्का असणार आहे, ते एकत्र येण्याची शक्यता. मला असं वाटतं असे धक्का वगैरे, असे मोठे मोठे धक्के पडल्यावर असे छोटेसे धक्क्याला फार सिरियस घ्यायची गरज नाही. परंतु आत्ताच मी संजय राऊत साहेबांचं वक्तव्य ऐकलं, असं काही होईल किंवा असं काही चालू आहे, भूमिका मांडू शकतात काही कार्यकर्त्यांच्या, काही आमदारांच्या विकास कामाविषयी अशा पद्धतीनं भूमिका असू शकतात. परंतु शेवटी जनतेला आपण हे सांगू शकतो ना, समजा जनतेला आम्ही सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं विकासाच्यामध्ये राजकारण केलं जातं, शेवटी जनता या राज्याची सर्व जनता कर भरते. त्यामुळं कोणत्याही मतदारसंघात असो, तो सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो, या मतदारसंघात विकास कामं झाली पाहिजे ही मानसिकता सरकारची असली पाहिजे. असं काही त्यांच्यात असं कानावर येत असतं, काही लोकांची भूमिका असते, सगळ्याच पक्षात असते, ह्या सगळ्याच पक्षात भूमिका असते. मग भाजपमध्ये काही भूमिका आहे की चला आपल्या 143 आमदार आहे तर कशाला हे शिंदे आणि अजित पवार सोबत पाहिजे, अशी भाजपमध्ये भूमिका असते. अजित पवारांच्या पक्षात भूमिका असते की आपला पक्ष थोडंसं मुस्लिमांच्या बरोबर चालणार आहे, तर भाजप वेगळ्या पद्धतीने भूमिका असते, त्यामुळे त्यांच्याबरोबर असो का नसो. राष्ट्रवादीमध्ये भूमिका असते, शिंदेंच्या पक्षामध्ये सुद्धा तशी भूमिका असते की भाजप आपल्याला आता महत्त्व देत नाही तर राहायचं का नाही राहायचं. भूमिका एखाद्या माणसाची असली म्हणून ती पक्षाची असते, अशातला काही भाग नाही. शरद पवार सोडून जाणे तुम्हाला किरकोळ धक्का वाटतो? असं कुठं झालेलंच नाही तर धक्क्याचा काय प्रश्न आहे हा? तुम्हाला मोठे धक्के झाले हे उत्तर काय? मोठे म्हणजे आता आमचा एवढा मोठा पक्ष फोडून 50 आमदार नेल्यानंतर जो धक्का बसला तर त्याच्यापेक्षा ते बाकीचे धक्के छोटेच असतात. म्हणजे शरद पवार काहीच हे नसतं. हे पण शिवसेना एक स्वतंत्रपणे काम करणारा राजकीय पक्ष आहे. ठीक आहे, आम्ही निवडणुकीत पराभूत झालो असो, परंतु तुम्ही जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर निवडणुकीच्या पराभवानंतर आजपर्यंतसुद्धा शिवसैनिक या महाराष्ट्राला शांत बसलेला नाही आहे. सत्ता असेल नाही तर नसेल. विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, मराठवाड्यात आता होतं आहे, संभाजीनगरात आम्ही मागच्या 33 दिवसांना आंदोलन केलं, आमच्या दम ताकद आहे म्हणूनच करतो ना. मुंबईमध्ये आंदोलनं चालू आहे मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या विषयावर, पुण्यामध्ये आंदोलनं चालू आहे, नाशिकमध्ये. त्यामुळे संघटना शिवसेना ही काय स्वस्त बसणारी संघटना आहे. सीट येणं न येणं वाटतं हा वेगळा भाग आहे, पण जनतेसाठी लढा देणं हा सातत्यानं शिवसैनिकाचा स्वभाव आहे आणि तो स्वभावाला अनुसरून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आलेलो आहे, करत राहू. संजय राऊतांची भूमिका होती यावर त्यांनी ट्विट केलं होतं की एकट्यानं संघर्ष केला आतापर्यंत,
म्हणजे शरद पवार नसले तरी आमची एकट्याशी संघर्ष करण्याची ताकद आहे. कोणाचे सांगितलं? संजय राऊत मी तेच सांगितलं ना आता, शिवसेना एकटीच करते ना आंदोलन, काय दुसऱ्या पक्षाबरोबर थोडी करते. विदर्भात आमचं 5-6 जिल्ह्यात आंदोलन झालं, मराठवाड्यात आंदोलन चालू आहे, मुंबईत हे मी तेच सांगितलं. शिवसेना काय काँग्रेस राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन थोडी आंदोलन करते, आम्ही आमचं करतो. शरद पवार, अजित पवार दोन्ही, राज ठाकरे, उद्धव ठाकरे या सगळ्या गोष्टीच्या मागे आता एक वेगळा विचार समोर येतोय की एक वेगळे गणित 2029ला मांडले जाते. त्या पद्धतीने शरद पवार लीड करतात, त्यामध्ये अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. हे स्वप्नातलं एक स्वप्न असू शकतं का खरंच भविष्यात अशा पद्धतीने काय चाललंय? तुम्ही हसता या प्रश्न. तुमच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे एवढं सांगतो मी. परंतु आत्ता काल काय झालं ना आज काय होतं याचा भरोसा राहिलेला नाही. तर मला वाटतं या विषयावर आत्ता काही बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. कारण अजून या सगळ्या विषयाला फार काळ बाकी आहे. या काळामध्ये काय होईल, भाजपची स्थिती काय आहे, भाजपचं का डॉर लोकसभेत बहुमत आहे, मोदींनी 75 वर्षानंतर घरी जायचं सांगितलेलं आहे, याच्यात काय होतं, अशा अनेक गोष्टी आता त्याच्यानंतर सगळे राजकीय चित्र होतील हळूहळू पुढे. पण भाजपच्या विरोधात शरद पवार मोड बांधणार हे तर खरं. आणि ती शरद पवार साहेबांची जी मेंटॅलिटी किंवा मानसिकता किंवा विचारसरणीची आहे सातत्यानं भाजपच्या बाजूने थोडी राहिली, विरोधातच राहिली. त्यामुळं येणाऱ्या काळातही ते हीच मोठ बांधून बहुतेक महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम करू शकतील. जातनीय जनगणना जी होती तर त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाडांनी भीती व्यक्त केली की या जातनीय जनगणनेतून ओबीसींची संख्या कमी करण्यात येईल, त्यामुळे समाजात अस्वस्थता आहे आणि यासाठी पदाधिकाऱ्यांनी जागृती करून ओबीसींची नोंदणी करावं असं शरद पवारांनी आवाहन. मला असं वाटतं मी अशी कोणती ओबीसी, ओपन, SC, ST या विषयात जाण्याची आमची काही इच्छा नाही, काय तशी गरज नाही. मला वाटतं या व्यवस्थेवर आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, कारण ही व्यवस्था देशाची व्यवस्था असते. याच्यात मला असं वाटत नाही की सरकार कोणाचं जरी असलं तरी त्याच्यात काही पार्सलिटी होऊ शकते, असं काही होत नाही. जनतेची मागणी होती, मग व्यवस्था सांगावी जितेंद्र आव्हाडांनी की कसं केलं पाहिजे. फक्त या व्यवस्थेवर शेवटी देशाच्या, सरकारच्या, केंद्र सरकारची व्यवस्था करेल, त्याच्यावर विश्वास आपल्याला ठेवावा लागेल आणि लोकांनी जागृत राहावं लागेल. आणि त्यामुळे ओबीसीचीच कमी होईल, ओबीसीचीच का कमी करेल सरकार, असं काय. मला वाटतं हे पूर्वग्रह दूषितपणा ठेवणं अयोग्य आहे. सरकारला काय घेणं, ओबीसी कमी होतील नाही तर जास्त होतील, ओपन कमी होतील नाही तर जास्त होतील, SC सरकारला सगळ्यात निष्पक्षपणे हे सगळं काम व्हावं, याच्यासाठी उलटं जनतेनं जागरूक राहावं. ओबीसीची कमी व्हावी, ओबीसीची जास्त व्हावी, ओपनची कमी जास्त, या विषयापेक्षा सुव्यवस्थितपणे ही जनगणना किंवा ही जातनीय जनगणना व्हावी, याच्यासाठी मला असं वाटतं सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी याच्यात लक्ष दिलं पाहिजे. संजय शिरसाट यांचा निधी वळवला होता, त्याच्यावर एकनाथ शिंदे काल बोलले. ते म्हटले की आता निधी कमी मिळाला असला तरी जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी याच्यामध्ये तो निधी वाढवून दिला जाईल असं त्यांनी शब्द दिला. बघू जुलैमध्ये काय होतं, अर्थमंत्री काय करतात, पुरवणी मागण्या असतात जुलैमध्ये. आणि निधी कमी जास्त कमी जरी गेला असेल तर फक्त एकटा संजय शिरसाटांच्या खात्याचा केला असं नाही आहे. बऱ्याच खात्यांना अजूनपर्यंत निधीसुद्धा प्राप्त झालेला नाही. DPDCचा सुद्धा निधी अजून आलेला नाही आहे. त्यामुळे सरकारचं आर्थिक गणित मांडताना ओढाताण होत असते काही योजना नव्यानं सुरू झाल्यामुळे. परंतु जी संजय शिरसाट यांच्या खात्याची ज्या पद्धतीनं निधी कमी केला, मुद्दा याच्यात असा आहे की या खात्याचा निधी कमी करता येत नाही, तो कमी करता येत नाही. बाकीच्या खात्याचा तुम्ही विकासाचं एखादं काम बाजूला ठेवू शकता, एक रस्ता आजचा उद्या होऊ शकतो, परंतु सामाजिक न्याय याला तुम्ही कात्री लावू शकत नाही, ही भूमिका आमची. पण आतापर्यंत शरद पवारांपासून सगळ्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्री असताना सगळ्यात पहिला टल्ला मारला तर सामाजिक न्याय, सामाजिक याच्यावर. ही काय पहिल्यांदा घडलेलं नाही. शरद पवार असताना सुद्धा त्यांनी मोठा निधी वळवला. पण आधीचा वळवणं आणि आताचं वळवणं हे लोकांच्या डोळ्यावर याच्यासाठी येतं आहे की आता मागच्या काळात सरकारने काही योजना, जशी लाडकी बहीण योजना सुरू केली, याला मोठ्या प्रमाणात निधी लागतो. मग निधी आणायचा कुठून, उत्पन्नाचे स्तोत्र वाढत नाही आहे. आणि मग अशा पद्धतीनं हा जो निधी आहे हा का वळवला जातो, याला कारण अजूनही प्रशासनामध्ये या विभागाचा निधी 1 एप्रिलपासून खर्च करावं. 1 एप्रिलला निधी खर्च करायचा तर त्याचं नियोजन मागच्या जानेवारी सप्टेंबरपासून करावं आणि नंतर लगेच 1 एप्रिलपासून याचं
मला असं वाटतं निधीचं वितरण करून ते जे काम ठरलेलं आहे ते करावं अशा प्रकारे अपेक्षा असते. परंतु दुर्दैवानं या खात्याकडं अजूनही दुर्लक्षित हे खातं आहे. भले संजय शिरसाट मिनिस्टर असेल नाही तर अन्य कोणी असेल, पण हे खातं दुर्लक्षित आहे. सरकार याच्याकडे दुर्लक्ष करतं. इकडे सामाजिक न्यायाच्या भूमिका, फुलेशाह आंबेडकरांच्या भूमिका मांडल्या जातात. प्रत्यक्षात सामाजिक न्याय या विषयात सरकार मागे राहतं. मुंबईतील BKC मध्ये आदित्य ठाकरे मंत्री असताना जे सायकल ट्रॅक बनवण्यात आले होते ते सरकार आता काढून फेकलं. संभाजीनगरचे पण काढलेले सगळे, एक पण सायकल ट्रॅक राहिलेला नाही. चांगली संकल्पना होती, त्याला एक प्रोत्साहन सायकल चालवायला होतं. ट्रॅफिकच्या अँगलनी पण लोकांनी जास्तीत जास्त सायकलीवर प्रवास करावा. मुंबईमध्ये काही भागामध्ये BKC मध्ये मला वाटतं EV सायकल्स ठेवलेल्या आहेत, काही मॅन्युअल सायकल्स पण ठेवल्या. लोकांनी प्रवास करताना त्या वापराव्या हा हेतू होता. सरकारला त्याची गरज नसेल वाटत. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर राखी सावंतने एक वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्यावर संजय गायकवाड म्हणाले की राखी सावंतला देशद्रोही ठरवून तिला गोळ्या घातल्या पाहिजे. काय म्हटले ते मला नाही माहिती. राखी सावंतचं ऐकत कशाला बसायचं आपण? राखी सावंत कोण विचारवंत लावून गेले बोल. पण संजय गायकवाड म्हणतात तिला मला तिने काय बोललं हेच माहिती नाही, तर मला मी कशाला सांगू. क्योंकि सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि याच्यामुळे बरंच नुकसान होत आहे. सरकार कसल्याही पद्धतीचं लक्ष देत नाही, पंचनामे नाही किंवा कसल्याही पद्धतीचं शेतकऱ्यांपर्यंत प्रशासन पोहोचत. काल खरीपाची बैठक जिल्ह्याची झाली. मला वाटतं आता राज्याचे लोक पुढच्या एक आठवड्याभरात आज आहे राज्याची बैठक आहे आणि याच्यामध्ये या विषयाकडे लक्ष दिलं पाहिजे. बरं झालं आपण आठवण करून दिली. परंतु सरकारने पंचनामे तर सोडा, आधीचे 2024चे पण अशाच पद्धतीनं अतिवृष्टी आणि अवकाळी दोन्ही झालं होतं. याचे पंचनामे झाले, रक्कम ठरली, परंतु अजून ₹1 वितरित केलेला नाही. आता या अवकाळीमुळे बरंच नुकसान ठिकठिकाणी झालेलं आहे. कारण मे महिना काही पावसाचा नाही आहे, पण या महिन्यात पाऊस आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. निश्चित सरकारने याचे पंचनामे केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. बनावट बियाणांचा विषय फार मोठ्या प्रमाणात समोर येतो. प्रशासन सरकार हातबल आहे, त्याच्यावर कंट्रोलच आणता येत नाही. बनावट बियाणं का येत आहेत? सरकारने स्वतःची महाबीज कंपनी, अतिशय दर्जेदार बियाणं देणारी कंपनी जवळपास नावाला ठेवलेली आहे आणि म्हणून दुसऱ्या खाजगी कंपन्यांचा प्रवेश याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला. सरकारचं महाबीज नावाची जी संस्था आहे ही खऱ्या अर्थानं अतिशय क्वालिटीचं बी बियाणं बनवणार आहे. त्याचे रिझल्ट चांगले असताना आता महाबीज कमी प्रमाणावर बी बियाणं सप्लाय करतात आणि म्हणून खाजगी कंपन्या येत असताना या कंपन्या शेतकऱ्यांना फसवणुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये दुर्दैवानं प्रशासनातले काही अधिकारी आणि राजकीय काही अधिकारी सामील आहे. मागच्या काळामध्ये या विषयावर कायदा आणण्याचं ठरल्यानंतर 2 वर्ष झाले. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना याच्यावर चर्चा झाली, परंतु दुर्दैवानं कायदा अजून येऊ शकलेला नाही. याच्यामध्ये व्यापाऱ्याला अटक केली जाते, अटक नाही केली जात, व्यापाऱ्यावर कारवाई केली जाते, कंपनीवर कोणती कारवाई होत नाही. शेतकऱ्याला कंप्लेंट करायचा अधिकार आहे. कंप्लेंट केल्यानंतर व्यापाऱ्यांना नोटीस दिली जाते, त्याचं उत्तर घेतलं जातं आणि मग कोर्टामध्ये कृषी विभाग सबमिट करतात. अशा पद्धतीनं सीड ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आणि या प्रोसेसमध्ये शेतकऱ्यांचा विजय कधीच होत नाही. आणि मला असं वाटतं हे दुर्दैव चक्र शेतकऱ्यांच्या नशिबी आलेलं आहे. सरकारने बी बियाण्याच्या संदर्भात जो नवीन कायदा आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशा प्रकारची भूमिका आमची आहे. दादा, भारत पाकिस्तान युद्धानंतर आता भारतीय जनता पार्टी जे आहे तर पुन्हा राज्यभरात तिरंगा रॅली आता काढणार. मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या लोकांना तिरंगाला हात लावायची, यांचे हात हे मला असं वाटतं ज्या पद्धतीनं यांनी तिरंगा यात्राच्या ऐवजी अमेरिकेच्या झेंड्याची यात्रा काढली पाहिजे. तिरंगा यात्रा यांनी नाही काढली पाहिजे. यांना कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही तिरंगा यात्रेचा. कारण ट्रम्पच्या म्हणण्यावर देशात जर युद्धबंदी होत असेल तर अमेरिकेचा झेंडा घेऊन भारतीय जनता पार्टीने पूर्ण राज्यात मिरवावा.